इंडिया आघाडी उद्या निवडणूक आयोगावर धडक मोर्चा काढणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना उद्या महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला असून यानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झालेत। कलंकित मंत्र्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर उद्या इंडिया आघाडीचा देखील मोर्चा निघणार आहे। उद्या ठाकरेंचं मुंबईत तर इंडिया आघाडीचं दिल्लीत आंदोलन। ईव्हीएम हॅक करा, आयोगानं 4 वेळा आव्हान दिलं होतं। विरोधक आरोप करतात, मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जात नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांची ही टीका। इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला। ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा। अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही। एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत। इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे, नोटीस देते आहे, बोलवते आहे, जाहीर निमंत्रण देते आहे, तिथे हे बोलत नाही। कारण मी यापूर्वीच सांगितलं, शूट अँड स्कूट, गोळा दागा आणि पळून जा, ही रणनीती यांची आहे। तिथं ते निवडणूक आयोगाचं ते हे दाखवत होते प्रेझेंटेशन, आणि तिथं पाहिलं आपण कोण कोण कुठं कुठं बसलेलं ते। त्यामुळे तो जो काही आरोप आहे तो खोटा आरोप आहे, आणि तो आरोप वारंवार ते करतात, आणि त्यांना ती सवय झालेली आहे। कारण जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हाच आरोप करतात। निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना ॲफिडेविट करा, तुम्ही आमच्याकडे या, परंतु ते कुठले ॲफिडेविट करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे आरोप खोटा आहे। तर घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, असं राऊतांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर राऊतांची ही प्रतिक्रिया। तर यांना मोर्चे काढण्याशिवाय काही कामं नाही आहेत, सरनाईक यांनी हे प्रत्युत्तर दिले। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे, ते इंडिया ब्लॉकतर्फे। उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर, म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार आहोत, लॉंग मार्चने। मोर्चा काढण्याशिवाय काय पर्यायच नाही राहिलेला आहे। त्यांनी मोर्चे काढावे, गेली पुढले 4-4.5 वर्षांना मोर्चेच काढायचे। कारण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकांवर फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे। तशा पद्धतीचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये चांगलं करतात। मतदान वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले, असं राऊत म्हणाले। विधानसभेवेळी या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला, 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा त्यांनी केला, असं राऊत म्हणाले। काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागी विजय प्राप्त करून देतो, विशिष्ट रक्कम द्या, ही त्यांच्याकडे मागणी केली। आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो, यापैकी काही लोक आम्हाला, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100% जिंकू, आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं। पुन्हाच ते लोक विधानसभेला आले, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो। तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा, आम्हाला सांगितलं, त्या आम्ही तुम्हाला
विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून. आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही. पण त्याने इतकंही सांगितलं, तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता, निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतंय. सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत. अचानक या गोष्टी आठवण येत आहेत. माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात. अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय. त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या. शरद पवार असं म्हणतात, राहुल गांधींना भेटायला गेलो होतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ना विचारलं तर आठवत नाही म्हणतात. किती खोटं बोलावं असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. राहुल गांधी विरोधी पक्षनेते, कोण येतं कोण जातं याची नोंद ठेवली जाते असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर ज्या दोघांना घेऊन गेले त्याची एंट्री राहुल गांधींच्या घरी असणार असंही त्यांनी म्हटलं. पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत. कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते. तो जे 2 जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं, शरद पवारांबरोबर 2 माणसं कोण होती ती नावं येतात, ती नावं तुम्ही जाहीर करू शकता. त्याच्यामुळे असणारं सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा दावा खोटा आहे असं म्हणता येईल? मी खोटा म्हणणार नाही. मॅन्युप्युलेशन होतं का तर मी 2004 पासून असणारं बोंबलतोय की हे मॅन्युप्युलेट होतंय. 13 तारखेला उपोषण सुरू करणार असं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटलं. धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू, कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही. दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा हा इशारा. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजानं उपोषणाचं आणि आंदोलनाचं हत्यार उपोषणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 13 तारखेपासून कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला. 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना? गरज पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही अशी धमकीच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली आहे. आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. बस. आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज हा शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणं आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात ते आमचे नाहीत असंही जैन मुनी म्हणाले. अनशन, आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते. मनाई केलेली असताना देखील कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू आहेत. गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे हे प्रकार सुरू होते. याच वेळी पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत काहींनी कबुतरांना खाद्य दिलं. दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईत जोरदार वाद पेटलाय. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी परिधान केलेला टी शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. संदीप देशपांडे हे दादर परिसरात हा टी शर्ट परिधान करून फिरत होते. देशपांडेंच्या टी शर्टवर नरेश
सुरेश परेस चड्डीत राहायचं असा मजकूर लिहिलाय. त्याचं काय गोल पोस्ट आता सध्या दादर कबूतर खाण्यावर आहे. तुम्ही कबुतराला काय चणे घालतात, तर आम्ही कावळ्याला माशाच्या पोटातली घाण खेकडे खाऊ घातले आणि कावळे पाळले तर चालतील का? कायद्याचा धाक फक्त मराठी माणसालाच मुंबईत. कबुतरं महत्वाची, रहिवासी नाहीत का? शिवडीतील नागरिकांनी असा सवाल उपस्थित केलाय. शिवडी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना अनेक वेळा पत्र देण्यात आलं, पण या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांची वेळ मिळत नाही. मात्र विशिष्ट समाजाकरता कबुतरांच्या खाद्यावर अवघ्या 12 तासात मुख्यमंत्री बैठक बोलवतात. आम्हाला कमी लेखण्याचं हे पाप सरकार करतंय अशा आशयाचे फलक शिवडी परिसरात लावण्यात आले. धक्कादायक ना, म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी मीटिंग लावली जात नाही, हे लोकांचं रोष तिकडचं. हे तर मूळ मुंबईकर आहेत. जाऊ दे, अजून चालू होते कोर्टात. आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असेल तेच झालं पाहिजे, तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे. मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकू नये असा आदेश मुंबई हायकोर्टानं कायम ठेवल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये हे आमच्या धर्मात लिहिलंय, असेही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. केडीएमचे 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान केडीएमसीच्या या निर्णयानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार. अरे काय तमाशा लावलाय? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय तमाशा आहे काय? मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटन मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. मला का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठला कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण. कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल. कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल. एक महत्त्वाची बातमी अकोल्यात. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून काल 2 वेगवेगळे आदिवासी दिन साजरे करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधव आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. यावरून रोहित पवारांनी आरोप केला. तर अजितदादांच्या पक्षाचे आमदार किरण लहामटे यांनी घटनेवर स्पष्टीकरण दिलंय. अकोलेमध्ये ही घटना घडली, लाठीचार्ज झाला, पण विषय एवढाच होता. कदाचित असं आम्हाला कळतंय उपमुख्यमंत्री साहेबांचा कॉन्वॉय तिथं जात होता आणि त्या कॉन्वॉय जात असताना जागा कुठंच नव्हती, गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कदाचित शिंदेसाहेब तिथं एकनाथ शिंदे साहेबांचा कॉन्वॉय होता आणि आमदार अजितदादांचा होता. चर्चेतून बोलून हा विषय सुटला जाऊ शकला असता, पण जर धक्काबुक्की आणि जर मारहाण केली जात असेल तर लाठीचार्ज केला जात असेल ते मात्र त्या ठिकाणी योग्य नाही. मेळावा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना परत हेलिपॅडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली आहे म्हणून
त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा, आम्ही रस्ता करून देतो, आणि रस्ता करून दिला. पण त्यांनी जो आताताईपणा केला, ढकलण्याचा, कार्यकर्त्यांना ढकलण्याचा, त्याचा आम्ही निषेधच करतो. याची सगळी दखल सरकारने घेतली पाहिजे. झालेला प्रकार जो आहे तो अनुचित आहे, याबद्दल दुमत. आम्ही संयमाने घेतलं, कारण आम्हाला माहित आहे एवढी मोठी संख्या आहे, त्याच्यात काही पण होऊ शकतं. तुम्ही चुकले तर आम्ही चुकणार नाही, पण याचा हिसाब होणार. अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकांविरोधात मनसे आक्रमक. मनसेतून शिंदेंच्या सेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांविरोधात आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांकडून नोटा दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. नगरसेवक नोटांसाठी शिंदेंच्या सेनेत गेल्याचा मनसेचा आरोप आहे.